आत्ताच भाऊ बहिणीनं पोचली बरं का घरी. एक 5 मिनिट झालं. म्हणलं चला व्हिडिओ बनवा. सकाळी तर बघितलीच तुम्ही माझ्या वडिलांची परिस्थिती, भाऊ बहिणीनं कशी चालली कशी नाही. त्यात लय टेन्शन येतंय. टेन्शन येण्याजोगं तर भरपूर काय आहे भाऊ बहिणींनो. आणि मी सगळ्या गोष्टी तुमच्या बरं शेअर करणार बरं का, सांगणार. कर जरा. हा कर कर. काल आम्ही कपडेच घेऊन गेलो नव्हतो, त्यामुळे लेकरांनी नाही आंघोळ केली आणि आम्ही पण नाही आंघोळ केली भाऊ बहिणी. नको खांद्यावर नकर, गार हो आपलं. पाणी नाही भरपूर, आम्हाला पण करायची आंघोळ. अगं पाणी नाही ग जास्त, आपल्या इथं पाणी कमी असतंय माहिती आहे ना. जा पाणी पाणी नाही, आम्हाला बी करायची आंघोळ. तर म्हणलं चला भावा बहिणींसाठी सकाळी बनवल्यानंतर तुम्ही कंडिशन बघितली वडिलांची कशी आहे. कसं ती एक गमजा पायाला बांधलेला आहे, जी पाय मोडलेला आहे भावा बहिणीनं, तो पायातनं पाय काढलेल्या पायातनं तिथं गमजा गुंडळ बांधतात ढिल्ला, आणि ती गमजा असं हातात नाहीतर गळ्यात बांधतात आणि ते असं एका पायाने 2 हात टिपून असं सरकतात भावा बहिणीनं. तर बघताना आणि ते आपण बघून आणि ती विचार करून भरपूर असं काही टेन्शन होतं भावा बहिणीनं, लय टेन्शन येतं. पण आता जी गोष्ट त्यांच्याबरोबर घडून गेली ती पुन्हा आपण असं चांगली करू शकत नाही. आणि राहिला प्रश्न त्यांच्या पायाचा, तर तो पाय हळूहळू त्याला वेळ लागणार, पण ती पाय नीट होणार तिची तर गॅरंटी आहे भावा बहिणीनं. त्यासाठी आपल्याला पैसे पाणी, परत तुम्हाला सांगते त्याचं ड्रेसिंगला तर भरपूर असं पैसे गेले ते भावा बहिणीनं. हाय चालू आहे ड्रेसिंग, इतकी इतकी मोठी आहे भावा बहिणीनं, आणखी चांगली अशी तर ह्याच्यापेक्षा आणखी थोडी आहे अशी मोठी लठ आहे की मांडी. ड्रेसिंगला पैसा भरपूर चाललेला आहे. त्यात भाऊ कामाला जातोय भावा बहिणीनं, वडील आई आहे ती आई पण कामाला जाते. विषय असं ह्याचं पण टेन्शन येतं की वडिलांना पाय धरून त्यांची तपला हलवू शकतात, पण ते उठू शकत नाही ते एका पायावर. 2 हात टेकवल्यावर उठतात, पण पायाने एका उठायचं कसं. आणि ती म्हणतात का ना खुर्ची कापलेली आहे भावा बहिणीनं, काही त्यांना लागली पोट हे असं म्हणजे साफ करायचं हे म्हणलं भावा बहिणीनं, तर ती गळ्यात पाय ही घेऊन भावा बहिणीनं परत तिथे लागलं पोट हे साफ करायचं म्हणलं त्यांना, तर ती उठताही येत नाही. मग जागच्या जागेवर त्यांना होतंय. मग त्यातून पण मग मी सगळं, माझी आई जी आहे ना माझी, तिथे वडिलांचं सकाळचं सगळं करून ती कामाला जाते, कारण की त्यांना पैसा आहे तर भरपूर लागतोय. आणि कामाला जायचं म्हणल्यानंतर दोघंच आहे ते. आता भाऊ बारका आहे माझ्यापेक्षा, आणि ती जातो कामाला आणि सकाळचं जायचं 7ला जायचं, संध्याकाळची 7ला 8ला यायचं. परत मम्मीनं पण आमच्या जायचं सकाळच्या 8ला संध्याकाळच्या 8ला कामावरनं यायचं, 300 रुपये घेऊन यायचं. तर भाऊ बहिणीनं गोष्टी काय अशा म्हणजे भागत नाही त्या. ड्रेसिंग दवाखान्याचं हे जरी बघितलं तर भाऊ बहिणीनं खाण्यापिण्याची परापत होती. खाण्याची जर सोडलं तर ड्रेसिंगची परापत होती. असं विषय चाललेला आहे. तर आणि राहिला प्रश्न त्यांना, आणि तुम्हाला तर माहिती आहे घरात पेशंट असल्यानंतर त्याला खाण्यापिण्याची तर आवश्यकता असते, कारण ती खाणं पिणं घातलं तरच ती जखम जुळून येते. भरपूर असं 6-7 लाख रुपये भावा बहिणी त्यांना आतापर्यंत खर्च झालेला आहे. तर ती त्यांच्या तोंडाने सांगते ते, कारण आपण दवाखान्यात बघायला गेलो पुण्याला त्यावेळेस ससनला होतं. ससनला असल्यावर मेडिसिन सगळं बाहेरला आणायला लावायची बाहेर त्यांना, आणि फक्त तिथं खाटचं म्हणजे ससनचं कसं असतंय तर सगळ्याला माहिती आहे. जी तिथं त्यांच्यावर बेतलंय ती तिथं गेलेली साहित्य भावा बहिणीनं. जसं की माझ्यावर वेळ आली, माझ्या घरच्यांवर वेळ आली, आणि ही तर लय वाईट वेळ आहे त्यांच्यावर आलेली. परिस्थिती गंभीर आहे भावा बहिणीनं. विचार केले तर लयच गंभीर आहे, नाही विचार केला तर माणूस सगळंच नको असं टेन्शन घ्यायचं म्हणल्यावर काहीच घेऊ शकत नाही. पण जी डोळ्यानं बघतो ना मग मला त्याचं लय टेन्शन येतं. अशी परिस्थिती आहे. भाव एकटा आहे भावा बहिणीनं. घरच्यांनी जरी त्यांचं दवाखाना पाणी केलं तरी घरी आल्यानंतर त्यांना स्वतः करावं लागणार आहे का ना सांगा. जखम काही एवढी लगेच भरलेली नाही. पैसा नसल्यामुळे आज वडील माझं घरी येतं भावा बहिणीनं, आणि अशी वेळ कुणावरच येऊ नये. आणि जी त्रास आणि जी वेदना आहे त्या फक्त आणि फक्त माझ्या वडिलांना सहन करायच्या आहे. त्या ह्याच्या पलीकड आम्ही लेकी असून किंवा लोक असून किंवा बायको असून ही वेदना
कोणीच वाटून घेणार नाही काय नाही, त्यांची त्यांना सण करायचा. आणि त्यामध्ये बाप माझा एवढा स्वतःला सहनशक्ती आहे ना, स्वतःची सहनशक्ती आहे ना, की बघून अक्षरशः सकाळी आम्ही तिघं चौघं सगळेच रडलो तिथं. त्यांचं ती मम्मी रडली, परत मी पप्पा त्यांच्या डोळ्यात पाणी बघून मला पण राहिलं नाही, मी पण लय रडली भावा बहिणीनं. टेन्शन येतंय व अशी वेळ येऊ नाही कुठल्याच वडिलांवर येऊ नाही. जशी माझ्या वडिलांवर वेळ आली ना तशी वडिलांवर वेळ येऊ नाही. केवळ देवाने गरीब एका एकाला एवढं ठेवलेलं आहे की ते स्वतःचा जीव सुरक्षित सुद्धा ठेवू शकत नाही. बाहेर मस्त मुबलक मोठं दवाखाना येतं भावा बहिणीनं, सरकारी दवाखाना येतं. सरकारी दवाखानं पण आता फुकटमध्ये येतं, काय प्रायव्हेटमध्ये पण आहे. सरकारी दवाखान्यात मोठं त्याला अंकुश असा गंभीर विषय झालाय. मायरा घेऊन आली समर्थाला, आंघोळ घातली त्याने, म्हणजे पाण्यात भिजवला, डोकं भिजवलं त्याला, इथं घरात घेऊन आली भावा बहिणीने. जी बोलत होती ते बी ध्यानातनं गेलं. असंच आहे बघा, डोक्यात विचार तर भरपूर आहेत. कुठलं काम जरी करायला लागलं ना भावा बहिणीनं मी तर माझे असं विसर भोळापणा होतं. म्हणजे विचार 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 विचार. आणि आमचं पण कसं आहे, आम्ही पण जेव्हा काम करू भावा बहिणीनं, मायरीच पप्पा जेव्हा काम करतेल तेव्हाच आम्हाला पण खायला असं म्हणजे नाही की जेव्हा काम करावं त्यावेळेस आणून आम्ही खावं, ज्यावेळेस जे काम नसेल त्यावेळेस आमचं बी असंच आहे, उपाशी राहायचं. मग आता आपल्याकडे तरी एवढा पैसा आहे का भावा बहिणीनं त्यांना देण्यात, तरी पण आपण त्यांना मदत करतो. जसं येतील तसं त्यांना 100-500 रुपये, कधी 1000 रुपये अशी त्यांना मदत करतो आम्ही भावा बहिणीनं खाण्यापिण्यापुरती. आता एवढं मोठं दवाखाना नशिबाला आल्यानंतर भावा बहिणीनं मोठ्या मोठ्या गरजा आहेत त्या आपल्या पेलतात का सांगा गरिबांना. मग सरकारी दवाखानाही दिलेला इथं, पण सरकारी दवाखान्यात पण आजकाल भावा बहिणीनं सगळं बाहेरनं प्रायव्हेटच आणायला लावते ती. गोळ्या औषधं आजकाल ही चाललेलं आहे, फेकत चाललेलं आहे सगळं. मग काय कुणावरही करावं, कुणाचं नेमकं टेन्शन घ्यावं का हो, राहू दे की. बघू वाटत नाही त्या भावा बहिणीनं गोष्टी, काय नाही बघितलं आपल्याशिवाय त्यांना बघायला तरी कोण आहे. आपण गेलो भावा बहिणीनं तर एक रात्र तर त्यांचा कितीतरी जीव मोठा होतोय, कितीतरी जीव त्यांचा असा म्हणजे आनंद त्यांना वाटतो लेकरं माझी बघून. म्हणजे माझ्या बहिणीची किंवा इतर कोणी पाहुणं रावळं गेलं तर कितीतर त्यांचा जीव मोठा होतो. असं वाटतं की यावं राहावं, वाटतंय का ना भावा बहिणीनं सांगा बरं. आता ती जाग्यावर बसलेला इथं वडील माझं, वडील जाग्यावर बसलं नसतं ना भावा बहिणीनं, तसं झालं नसतं ना तर आतापर्यंत त्यांच्या चक्रा माझ्याकडे 4-5 झाल्या असते. एवढं आमच्यासाठी म्हणजे बसलेल्या माणसाला जी टेन्शन असतं ना ती सांगून कधीच व्यक्त होत नसतं. आपण ओळखून घ्यायचं असतं की त्या माणसाला आपलं टेन्शन किती येतं आणि किती नाही. आम्ही तर ओळखतीच सगळ्यात, म्हणजे असं मनात काय चाललेलं असतं ही तर आपल्याला ओळखू येतं भावा बहिणीनं. लहान नसतंय कोण कोणाला, तरी आपण सांगण्याचा एवढंच प्रयत्न करतो, टेन्शन नाही घ्यायचं अमकं तमकं. पण काय आता या होणाऱ्या गोष्टी काय होतच असते त्या. आज माझ्या नशिबात काय आता थोड्या वेळाने मला त्याचं लागणार आहे मला आता माहिती आहे का. पण ती होणाऱ्या गोष्ट कुठं टळलेली आहे का. जी काय म्हणते ती सटवीचा लिखा जिता असतो ती नशिबातला चुकत नसतो. पण जाऊ द्या, देव पण अशा गोष्टी गरिबांच्याच वाट्याला आणतो, गरिबांना सहन करायला लावतो. जी कसं असतंय श्रीमंताकडे निठवायला लगेच पैसा असतो, पण गरिबांकडे पैसा नसतो ना, त्याला गंमत बघायला लय आवडत आहे वाटतंय देवाला. देव दुःखही सगळ्यांच्याच नशिबाला आणतोय, आणि जी जास्त कोण तर गरिबांच्या वाट्याला तर लय आहे. आता गेली होती तर भावा बहिणीनं चांगल्या गोष्टी बघितल्या, वाईट पण वाटतंय तितकंच. आणि असं वाटतंय की काय झालं, काय काय झालंय तुला सांग बर. कर्मन असं झालंय बघा. रात्रभर राहिली, वडील रात्रभर बोलत होतं, आईला बी किती तर वाटत होतं. आली राहिली, तुझ्या हातचं 2 घास खाल्लं भावा बहिणीनं मी पण. आणि जे आमच्या घरी वादविवाद चाललेला आहे ना भावा बहिणीनं, ही तर काय कुठं मिटत नाही मला असं वाटतंय. कारण की समजून घ्यायच्या भूमिका माझ्यात पण असाय पाहिजे म्हणते, त्यांच्यात पण असाय पाहिजे. भावा बहिणीनं तुम्ही पण आता प्रत्येक जण विचार करत असेल की ही दाखवते ती एक संग फिरते ती, पण ही कसं आहे माहित आहे का, त्यांची इच्छा होती माझ्या वडिलांना बघायची. आली, ह्याच्यापेक्षा माझ्या मनात म्हणजे ह्याच्यापेक्षा मोठं माझ्यासाठी काय नाही भावा बहिणीनं. आली, बघितलं, एक दिवस राहिला, ह्याच्यापेक्षा जास्त आपली दुश्मनी काय आपण बाजूला ठेवू. काय रा काय का रडतोय हो, त्याचं काय घेतलंय. समर्थ बोलू दे नाही भावा बहिणीनं, समर्थ लय आगावपणा करायला लागलाय अलीकडं.
तो का कसा करतोय आणि शांत तर बसनाच. पोरांना बघून भावा बहिणीनं त्यांचं डोळं पाणवतात. मला असं वाटतंय की मला घेता येते का, मला फिरता येते का त्यांना घेऊन.